पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटचं पदकाचं स्वप्न भंगलं। नियमापेक्षा 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यानं स्पर्धेतून बाहेर। विनेश फोगाट ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीमध्ये अपात्र ठरणं धक्कादायक, मात्र संपूर्ण देश तिच्या पाठीशी असल्याची भावना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून व्यक्त। विनेश फोगाट प्रकरणी भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं संयुक्त राष्ट्र कुस्ती संघटनेकडे तीव्र निषेध नोंदवला असल्याची क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची लोकसभेत माहिती। काँग्रेसनं यापूर्वी अनेकदा संविधानाची पायमल्ली केली, मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांचं राज्यसभेत प्रत्युत्तर। छत्रपती उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल लोकसभेत निवडून गेल्यामुळे त्यांच्या राज्यसभेतल्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर। येत्या 3 सप्टेंबरला होणार मतदान। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्यूझीलंड इथं पोहोचल्या। वेलिंग्टनमध्ये आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेला करणार संबोधित। राजकीयदृष्ट्या अस्थिर बांगलादेशामध्ये हंगामी सरकारचे प्रमुख नेते म्हणून नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर मोहम्मद युनुस यांची नियुक्ती। विदर्भासाठी वरदान ठरू शकणाऱ्या पैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। 13 तालुक्यांना मिळणार सिंचनाचा लाभ। बेरोजगारी कमी करण्यासाठी हातमाग क्षेत्राची भूमिका महत्त्वाची। हातमागाची उत्पादनं अधिकाधिक वापरण्याचं उपराष्ट्रपतींचं हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आवाहन। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस निराशेचा। महिलांच्या टेबल टेनिसमध्ये उपांत्य सामन्यात भारताचा जर्मनीकडून पराभव। आणि तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यामध्ये श्रीलंकेचा नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध फलंदाजीचा निर्णय।